कार इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया, लँड ऑफ आर्यन्स आणि 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर त्याचे नाव पडले इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण. सद्यस्थितीमध्ये इराणचे अध्यक्ष आहेत मझूक पर्शकेनी आणि त्याचे जे सुप्रीम लीडर आहेत त्यांचं नाव आहे अली खामेनी. आज आपण इराणचा मुद्दा का बघतो आहे? कारण 25 डिसेंबर 2025 ला पेटलेलं तेथील आंदोलन. त्या आंदोलनानंतर संपूर्ण जगभर त्याचे पडसाद आपल्याला दिसून येतात आहे. तर इराण हा 8 ते 9 कोटी जनसंख्या असणारा मुख्यत्वे शियापंथी मुसलमानांचा देश आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथून तेलाची आयात करण्यात येते. इराण तेहरान ही त्याची राजधानी आहे आणि इराणमध्ये हे आर्थिक संकट ओढवलं रियालचे चलन मोठ्या प्रमाणामध्ये डॉलरच्या किमतीत घसरल्यानंतर. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली आणि तेथील जनता रस्त्यावरती आली. 500 पेक्षा जास्त लोकांचा याच्यामध्ये आतापर्यंत बळी गेलेला आहे आणि 10,000 पेक्षा जास्त लोक अटकेत आहे. नुकतंच तुम्हाला माहिती असावं की भारताने इथलं चाबार पोर्ट हे आपल्यासाठी जे महत्वाचं आहे व्यापारिक दृष्ट्या त्याला डेव्हलप केलेलं होतं. शिवाय भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इराणकडून तेलाची आयात देखील केली जाते. आता या आंदोलनाला दडपण्यामध्ये सरकार यशस्वी होतं की तिथले सत्ताच बदल होते हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईल. धन्यवाद.